जय हिंद मित्रांनो, लोकसेवा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 26 जानेवारी 2026चं करंट अफेअर डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, या वीकमध्ये माझी तब्येत खूप खराब होती, तर काय आर्टिकल आणि करंट अफेअर आले नाही, पण आपण आजपासून कंटिन्यू करू. तर MPSC आणि UPSCच्या करंट अफेअरमध्ये जमीन आसमानचा फरक असतो मित्रांनो. MPSCमध्ये डिटेल विचारता, एकदम डिटेलमध्ये विचारतात, तारीख वगैरे असे स्टेटमेंट देतात, 5-6 स्टेटमेंट देतात, त्यातलं एखादं स्टेटमेंट खूप डिटेलमध्ये विचारतात. सपोज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्यांचा जन्म कुठं झाला, किती दिवस, काय, सगळं सर्व विचारतात. आता CJIवर विचारलं होतं, चीफ जस्टिस ऑफ इंडियावर विचारलं होतं त्यांनी. म्हणजे MPSCमध्ये डिटेलमध्ये विचारतात. तेच तसंच त्यासाठीच आपण थोडं डिटेलमध्ये पण करणार आहोत. तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी साजरा झाला आणि जी परेड निघते पुढं डिस्कस करू आपण. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट ते कर्तव्यपथवर परेड निघते ती. त्या परेडचे या वर्षीचे आपले प्रमुख पाहुणे होते युरोपियन परिषद अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि दुसरे युरोपियन आयोग अध्यक्ष उर्सुला देन लिव काय माहीत आहे. हे उर्सुला आहे आणि हे आपले अँटोनियो आहे. एक आहे प्रेसिडेंट युरोपियन काउन्सिलचे आणि दुसरे आहे युरोपियन कमिशनचे. ही जी उर्सुला आहे ही फिमेल आहे. ही उर्सुला फिमेल जी यंग होती तेव्हा अशी दिसायची, सुंदर होती. आता बुढी झाली थोडीशी. आपल्या त्याशी काय घेणं नाही, फक्त आपलं नाव लक्षात ठेवायचं. UR पासून आहे जी फिमेल आहे आणि ती कमिशनची अध्यक्ष आहे. आणि अँटो हा मेल आहे. आणि युरोपियन मागच्या वेळेस कुठले होते 2025ला इंडोनेशियाचे होते का फ्रान्सचे होते, ते पण एकदा बघून घ्या तुम्ही. तर तेच बाकीचं तेच असतं की 2 अतिथी आले होते यावेळेस. सायबर सुरक्षा वगैरे ह्याच्यावर हे झालं वगैरे, ते आपले इम्पॉर्टंट नाही. हे दोघं इम्पॉर्टंट आहे आपल्याला. हे उर्सुला अँटो. ओके. AU बनवू आपण, नाही तर UA बनवा, काही पण बनवा. ओके. दुसरं, प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती यावेळेसची? 150 वर्ष वंदे भारत थीम होती. 150 इयर्स ऑफ वंदे भारत इथं असेल ते. 150 इयर्स ऑफ वंदे भारत म्हणजे वंदे भारतला 150 वर्ष पूर्ण झाले. ॲक्च्युली वंदे भारतला 150 वर्ष नाही पूर्ण झाले, 144च झाले. कसं सांगू तुम्हाला, 144 वर्षच कंप्लीट झाले. म्हणजे वंदे मातरम कोणी लिहिलं होतं? बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम लिहिलं होतं आणि 1882मध्ये ते पब्लिश झालं होतं. आता यांचं चॅटर्जी नाव आहे, कुठं कुठं यांचं चट्टोपाध्याय नाव आहे. म्हणजे जे हे होते आपले ब्रिटिशर होते, त्यांना बोलता येत नव्हतं चट्टोपाध्याय वगैरे, तर ते चॅटर्जी म्हणायचे. बंदोपाध्यायला बॅनर्जी. रवींद्रनाथ ठाकूर नाव आहे, रवींद्रनाथ ठाकूर असली, पण त्याला ठाकूर म्हणता येत नव्हतं, ते टागोर म्हणायचे. टागोर. तर ते टागोर बनवलं आपण. पण जे बंगाली बेसिक आता दिल्लीला मित्र आहे माझे बंगाली, ते ठाकूरच म्हणतात, रवींद्रनाथ ठाकूर. ओके, हे लक्षात ठेवा थोडं. तर थीम कोणची होती मित्रांनो त्याची? 150 वर्ष ऑफ वंदे भारतची. ओके. वंदे भारत वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चॅटर्जीने. केव्हा? 1882. आता पूर्ण 150 वर्ष नाही झाले, पण ते 150 वर्ष म्हणजे ती थीम आहे, तो डिकेड आहे. आणि परेड वगैरे होता इथं. तर परेडमध्ये आधुनिक स्वदेशी लष्करी, स्वदेशी हा शब्द इम्पॉर्टंट आहे. आणि तेच मिसाईल्स वगैरे, टँक, विमान, हेलिकॉप्टर, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे ते विकसित भारत वगैरे. या परेडने स्वदेशीकरण, संरक्षण क्षमता, तंत्रज्ञान प्रगती, नारीशक्ती असं समजलं. आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, स्वदेशीकरण. कारण की मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह चालू आहे आपलं. तर भारत जे शस्त्र वगैरे ते म्हणजे आपल्याच इथं बनवायचा प्रयत्न करत आहे मोदीजी वगैरे, आपले जे प्राईम मिनिस्टर. तर त्याला स्वदेशीकरण म्हणतो आपण. ते चांगलेच आहे. आपला जो बाहेर जे जाते आपला पैसा, तो जाणार नाही, आपल्या इथंच बनेल. कर्तव्यपथ अगोदर आम्ही
कोरोनाच्या अगोदर पाहायला जायचो आम्ही परेड दिल्लीला. तेव्हा तिकीट वगैरे नाही लागायचे, असे पण पाहू शकत होतो. पण आता ऑनलाईन बुकिंग करावी लागते, ऑफलाईन बुकिंग करावी लागते आणि लवकर फुल होऊन जाते. इथं आहे ना राष्ट्रपती भवन इकडं. आणि इथं इंडिया गेट आहे. तर ती परेड इथून अशी निघते मित्रांनो, इथून अशी निघते. इथं असे लोक बसलेले असतात या दोन्ही साईडला. पी एम सर आणि ते इकडे असे बसलेले असतात. ते इथं असे टेंट वगैरे लावता हे. आणि हे महाराष्ट्राचं यावेळची थीम होती आपली. या मार्गाला पहिलं राजपथ म्हणायचे, आता राजपथ नाही म्हणत, आता ह्याला म्हणतात कर्तव्यपथ. मोदीजींनी नाव चेंज केलं त्याचं. ओके. इथं इंडिया गेट आहे, तुम्हाला सांगितलं हे राष्ट्रपती भवन आहे. आणि हा जो मार्ग येतो त्याला कर्तव्यपथ म्हणतात. आता जुना मॅप आहे त्याला राजपथ नाव दिलेलं आहे त्यांनी, पण ह्याला कर्तव्यपथ म्हणतात. आणि बाकीचे कार्यकर्ते इथं बसतात सगळे आपले, इथं असे बसतात. मग ती अशी या साईड इथून अशी येते. ओके. कर्तव्यपथ नाव लक्षात ठेवा, कर्तव्यपथ. ओके. KP म्हणू आपण, काही पण म्हणू. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग हे असतं म्हणजे NSG कमांडोचं बघण्यालायक असतं. म्हणजे तुम्ही कधी दिल्लीला असाल 26 जानेवारीला आणि कधी गेले परेड पाहायला तर प्लीज NSGवाली ते बघा. खूप मस्त ब्लॅक कपडे असतात सगळ्यांचे वगैरे, खूप चांगले असतात ते. म्हणजे खूप खतरनाक दिसतं NSGवाले. आणि काही काही लोकांना तिकीट भेटत नाही वगैरे, तर त्यांची रिहर्सल सुरू असते 23 तारखेला, 24, 25 असं काहीतरी रिहर्सल सुरू असते त्यांची. तर आदल्या दिवशी पण जाऊन आपण बिना तिकिटाचे बघू शकतो तिथं दिल्लीला, इंडिया गेटच्या तिथं. ओके. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे एक दिवसा पहिले संध्याकाळी हे पद्म पुरस्कार जाहीर होता. एक तास भारतरत्न मित्रांनो. दुसरं जागा नाही का रे. एक असतं भारत, आणि एक असं पद्म पुरस्कार. तर पद्म पुरस्कार म्हणजे सर्वात हायेस्ट असतं पद्मविभूषण, त्याच्यानंतर असतं पद्मभूषण, त्यानंतर असतं पद्मश्री. ओके. पहिले असं पद्मविभूषण, नंतर पद्मभूषण, नंतर पद्मश्री. ओके. हा क्रम लक्षात ठेवा. तर ते MPSC काय पण विचारते मित्रांनो. म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी विचारला होता किती पद्मविभूषण भेटले, किती पद्मभूषण भेटले, किती पद्मश्री भेटले. तर टोटल यावेळेस भेटलेले आपल्याला 131 भेटलेले. 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण, 113 पद्मश्री. ओके. कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो. 5, 13, 113 असं काही ते लक्षात ठेवा. सगळ्यात वरचा पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, 5, 13, 113. ओके. उद्याच्या आर्टिकलमध्ये डिटेलमध्ये पाहूया. शिबू सोरेनला भेटलेला आहे पद्मभूषण, आणि पियुष पांडे वगैरे. आणि भगवंत सिंग कोश्यारी, आता शिवाजी महाराजांनी वक्तव्य वगैरे केलं होतं, ते आपण त्याच्यात नाही जाऊ, पण त्यांना पण पद्मभूषण दिलं गव्हर्नमेंटने. ममूती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पिक्चर निघाला होता, जब्बार पटेलनी काढलेला. त्यांनी बाबासाहेबचा रोल ह्यांनी केलेला आहे ममूतीने. आणि अलका याज्ञिक सिंगर आहे वगैरे, असे काही आहे. ओके. एकदा क्वेश्चन आन्सर बघून घेऊ. प्लीज कमेंट करा. हे जे आन्सर नंतर देऊ मी, म्हणजे सगळ्यात शेवटी का सोबतच घेऊ. एकदा रिव्हिजन घेऊन घेऊ पहिले आपण. 26 जानेवारीचा 2 युरोपियन युनियनचे पाहुणे नेते होते. एकाचं नाव होतं अँटोनियो कोस्टा, दुसरीचं नाव होतं उर्सुला. ही उर्सुला आहे कार्यकर्ती, आणि अँटोनियो आहे हे सर. एक युरोपियन काउन्सिलचं आहे, युरोपियन कमिशनचं आहे. युरोपियन लक्षात ठेवा फक्त. UA काही पण एक शॉर्ट फॉर्म बनवून घ्या तुम्ही. दुसरी थीम काय होती, वंदे मातरमची थीम होती. ओके. 150 वर्ष होणार आहे वंदे मातरमला. वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जींनी लिहिलेलं आहे 1882मध्ये. ओके.
आणि परेडमध्ये जो परेड काढले होतं ते स्वदेशीकरणवर फोकस होता त्यांचा. बाकी मी सांगितलं कर्तव्यपथ वगैरे, इंडिया गेट आहे, राष्ट्रपती हे इंडिया गेट आहे इथलं, हे राष्ट्रपती भवन आहे, इथून असे जाते. कर्तव्यपथ म्हणतात त्याला, महाराष्ट्राचं आहे. माझ्या एक्सपिरियन्सबद्दल काय सांगितलं, आम्ही कसे जातो इथं, आम्हाला तिकीट भेटली नाही तर. ओके. अगोदर राजपथ होता, आता कर्तव्यपथ KP लक्षात ठेवा तुम्ही. पद्म पुरस्कार जाहीर झाले मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं पहिलं पद्मविभूषण, नंतर भूषण, नंतर पद्मश्री. ओके. 5-13-113, 5-13-113, 5-13-113. ओके. टोटल 131 झाले हां टोटल. पाय 1-3च्या अवतीभोवतीच फिरत आहे, लक्षात ठेवायला चांगलं आहे. ओके. एकदा हे बघू आपण. 2026चे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे कोण होते? तो कोण होते? युरोपियन परिषद आणि युरोपियन आयोगचे अध्यक्ष. ओके. सी. प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती? आपण हे पण 150 वर्ष वंदे मातरम. 2026 झाले. पद्म पुरस्कारांची संख्या एकूण किती होती? 131. 131. 5-13-113. तर बघितलं, 5-13-113, टोटल 131. ओके. प्रजासत्ताक दिनाचा 2026चा परेड मुख्यतः कोणत्या पथावर झाला? मी काय सांगितलं? KP कर्तव्यपथ. तुम्हाला दाखवलं नाही? ह्याला कर्तव्यपथ म्हणता, ह्याला कर्तव्यपथ म्हणता, ह्याला कर्तव्यपथ म्हणता. ज्या परेडमधून म्हणजे जसे हे जे कर्तव्यपथ असतो मेन, हा कर्तव्यपथ आहे. हां, ऑप्शनमध्ये राजपथ, इंडिया गेट, मार्ग सगळं देतात या, पण आपल्या कर्तव्यपथ लक्षात ठेवायचं. प्रजासत्ताक दिन 2026मध्ये कोणत्या 2 EU नेत्यांची निवड झाली? AU, तर UA आपण शॉर्ट फॉर्म बनवला होता. AU इथं दिसू राहिलं मित्रांनो मला. अँटोनियो कोस्टा, उर्सुला. आणि खालीलपैकी कोणते क्षेत्र 2026च्या परेडमध्ये महत्त्वपूर्ण ठरले? स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान. आपण म्हटलं ना, स्वदेशीवर फोकस होता. ओके. तर बाकीचं पद्म पुरस्कार वगैरे डिटेलमध्ये उद्या डिस्कस करू. महाराष्ट्राचे जे पद्म पुरस्कार भेटले तोपर्यंत थँक्यू मित्रांनो. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, लोकसेवा लॅबला. थँक्यू.